देवगिरीवर यादवांचा गरुड ध्वज मानानं फडकत होता. महाराष्ट्र वैभव संपन्न होता. पण राजसत्ते इतकीच धर्मसत्ताही प्रबळ होती. धर्माचं स्वरूप उत्तरोत्तर कर्मठ होत चाललं होतं. धर्माचा अवलंबर माजवत अशाच एका सामान्य कुटुंबाला वेठीला धरलं गेलं. हे कुटुंब होतं विठ्ठल पंत कुलकर्णींचं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या त्यांच्या 4 लेकरांनी अतोनात हाल अपेष्टा सोसल्या आणि त्यांच्या ठाई प्रकटलं ते दिव्यत्वाचं तेज. धर्माच्या तथाकथित रक्षकांनी समाजाला ज्या अंधकाराच्या गर्तेत ढकललं होतं, त्यातून त्यांना आत्मजाणीवेच्या प्रकाशाकडे घेऊन गेले ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत त्यांनी अवघ्या विश्वाला उजळून टाकलं आणि अवघ्या विश्वानं त्यांना माऊली मानलं. प्रवृत्ती निवृत्ती यादोनी सहज. प्रवृत्ती निवृत्ती यादोनी सहज. प्रवृत्ती निवृत्ती यादोनी सहज. जनी बनी काज, जनी बनी काज करुणी असती. जनी बनी काज करुणी असती. प्रवृत्ती निवृत्ती यादोनी सहज. प्रवृत्ती निवृत्ती यादोनी सहज. कुठे आले? तुझे प्राप्तन तुला योग्य स्थळी घेऊन आले आहे. निवृत्ती, मी कधीपासून तुझी वाट पाहतो आहे. तुझ्याकडून काही साध्य करण्याचे प्रयोजन आहे. ये निरंजन, अलख निरंजन. पुत्रा, मज ओळखलेस ना तू? धन्य झालो. आपण तर आमच्या कुळाचे परात्पर गुरु योगेश्वर श्री गहिनीनाथ. आपले दर्शन म्हणजे या लहानग्या निवृत्तीच्या जीवनाचे सार्थक झाले. उठ निवृत्ती, उठ. ये पुत्रा, मज सांग, निवृत्ती म्हणजे कोण? प्रवृत्तीचा शत्रू नव्हे,
स्वयंभू निवृत्ती. म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे. मी समजलो नाही. माझी निवड कशासाठी? उद्धारासाठी. श्री गुरु आदिनाथांपासून प्रारंभ झालेल्या या नाथ संप्रदायाचा वारसा पुढे नेण्यासाठी. तुझ्या कुळाची परंपरा तू जाणतोस, त्याच वाटेवर चालू. तुझ्या भावंडांनाही तू दिशा दाखवावीस म्हणून तुला दीक्षा देण्याची, तुझे जीवित कार्य देण्याची जबाबदारी विधात्याने माझ्यावर सोपवली आहे. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. निवृत्ती, आता तू अधिकारी आहेस. ज्ञानाचा अलख गाजव. ह्या द्वयानंदाचं वैभव जव. आणि योग्य वेळ आली की हे ज्ञानदेवाच्या जोडीत आहे. ज्ञानदेवाचा जन्मही काहीतरी दिव्य कार्य साध्य करण्यासाठीच झाला आहे. मुक्त आणि सोपानालाही त्यांचे मार्ग शोधण्यास तुलाच मार्गदर्शन करावयाचे आहे, हेही ध्यानात ठेव. आपण माझ्या सवय असाल तर मी सारं काही करू शकेन. मी इथेच आहे. अनादी काळापासून मी इथेच आहे. आणि आता तूही इथेच राहशील. अलख निरंजन. अलख निरंजन. शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तर जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या बंधनात तुम तुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन. अलख निरंजन. अलख निरंजन. अलख निरंजन. अलख निरंजन. अलख निरंजन. उडाली आकाशी तिने गेले सूर्यासी. तिने गेले सूर्यासी.
इतक्या वेळ तू काय करत होतास? कुठे होतास? आणि तिथे नेमकं काय घडलं? मी कुठे गेलो होतो? मला कुठेही जावं लागत नाही. मी कुठून येतही नाही. मी अनंत आहे. बहु काळापासून हा असाच अक्षय्य, अनादि, अव्यय, अविचर. नव्हे मी सगुण, नव्हे मी निर्गुण. अनुभूती भजन होऊनी न ते आम्ही अविनाश, अव्यक्त जुनाट. निज बोधे इष्ट स्वरूप माझे निरंजन. निवृत्ती दादाला आपल्या कुळीच्या परात्पर गुरूंचे दर्शन लाभले. स्वतः त्यांनी दादाला अनुग्रह दिला. आता तो सांगेल त्या वाटेने आम्ही सारी भावंड चालू. आता तोच आमचा मार्गदर्शक, तोच आमचा गुरु दादा. गुरु दादा, आशीर्वाद दे. गुरु आज्ञा हे आपल्या जगण्याचा अंतिम आहे हे तू जाणतोसच. आणि आपल्या कुळीचे परात्पर गुरु श्री गुरु गहिनीनाथांच्या आदेशावरून विधात्याने तुझी ज्या कार्यासाठी नियुक्ती केली आहे ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या सिद्धीची आणि सामर्थ्याची तुला आवश्यकता भासणार आहे ते तुला हस्तांतरित करणे हेच या भेटीचं मुख्य उद्दिष्ट आहे. सामर्थ्य. हो. भगवान शंकर अर्थात श्री गुरु आदिनाथांपासून श्री गुरु मत्स्येंद्रनाथ, श्री गुरु गोरक्षनाथ यांच्याकडून आपल्या कुळीचे परात्पर गुरु श्री गुरु गहिनीनाथांपर्यंत चालत आलेला नाथ परंपरेचा परमपवित्र उद्देश लोककल्याणासवे सर्वसामान्यांना मोक्षाचा मार्ग दाखवणे हाच होता आणि आहे. या साऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या तपसाधनेतून भगवंतांनी योजलेल्या विशिष्ट योजनेनुसार मला गुरु परंपरेने प्राप्त झालेलं प्राण संजीवन सामर्थ्य मी आज तुला प्रदान करत आहे. अलख निरंजन आदेश. या प्राणसंजीवन सामर्थ्याचा उपयोग मी केवळ लोककल्याणासाठीच करेन असं मी वचन देतो. ज्ञाना, तुझा गीतेवरील भाष्याचा आरंभ करणं ही ह्या क्षणी ह्या विश्वाची सर्वात मोठी निकड आहे. अलख निरंजन आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे बसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी दत्ती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
काय झालं स्वामी? त्या विशीच्या आतल्या पोरानं रेड्यामुखी वेद बदलले कसे, आणि लोकांनी सुद्धा त्याला वंदन केलं म्हणे. लोक एवढ्या सहज कोणासमोर झुकत असतील तर आम्ही केलेल्या एवढ्या घोर तपश्चर्याला काय तो मोल. ठरलं, आम्ही स्वतः त्या ज्ञानेश्वराला भेटायला जाणार. स्वामी, आपल्यासारख्या योग्याने त्या लेकरांना भेटायला जाणं म्हणजे छे छे, आपला मान ढळलेला मी कदापि सहन करू शकणार नाही. मग पत्र पाठवा, त्याला भेटायला बोलवा त्वरित. ही चांगली कल्पना आहे. पत्र कोरच ठेव. ते पत्र कोरच पाठव. शिवम 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 हे चांगदेव महाराजांनी पाठवलेलं पत्र. योगीराज चांगदेवांनी आमच्यासाठी पत्र दिलंय. आम्ही धन्य झालो. दादा, हे बघ, 1400 वर्ष तप केला तरी कोराच राहिला. पत्रात मायना काय लिहावा हे कळलं नाही म्हणून पत्र कोरच पाठवलं. चांगया तुझे निनावे, करणे न करणे न भावे. हे काय म्हणो परी न धरवे, मी पण हे. ते वयानं मोठे आहेत आणि 1400 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी. पण तरी कधी कधी न्यूनते पुरते व्हावे म्हणून काही बोलू सांगावे लागतात. तसंच सांगायचा प्रयत्न केलाय. शिवम 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 वर्ष तपश्चर्या करणारे योगी आम्ही. आमचा एकेरी उल्लेख तेही या मूढ बुद्धी बालकाच्या लेखनात. अति झालं आता. हा बालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय. विरोध धाडा त्या आळंदीकरांना. त्यांना म्हण आम्ही त्या कोर्टाला स्वतः समक्ष भेटायला येतोय. त्याला म्हण या ओव्यांचा अर्थ सांग, नाहीतर आमच्या पायावर लोटांगण घाल. बघतोच आम्ही हा ज्ञानेश्वर कुठल्या ज्ञानाचा ईश्वर आहे ते. शिवहम 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 शिवहम.
तुझ्या कडेवरून घेऊन चल आम्हाला. विश्वाचे ते आत जिथे विसावले, विश्वाचे ते आत जिथे विसावले, ते तीर्थ झाले माऊलीचे. हो, उठा आपण. भगवंता, माझ्या ईश्वरा, आपलं स्थान चरणाशी नाही, हृदयाशी आहे. आपण सर्वच दिव्य आहात. हे ज्ञानाच्या ईश्वरा, आपण कोण आहात हा प्रश्न या सामान्यांना पडला असेल कदाचित, पण आपण ईश्वर अवतार आहात हे मी चांगलंच जाणतो आणि ओळखलेलं आहे. याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका राहिलेली नाही. माझ्या विद्वत्तेचा अहंकार तुम्ही एका क्षणात धुळीस मिळवला. स्वामी, अहो आपण महायोगी आहात. इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि साधनेनंतर आपण अनेक सिद्धी प्राप्त केल्या, ज्ञान मिळवलं. परंतु माणसाला ज्ञानाचा अहंकार होतो. आपण दर्पणात किंवा पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहत असतो, तेव्हा आपण स्वतःलाच पाहत असतो, परंतु ते आपलं खरं रूप नसतं, तर ते आपलं प्रतिबिंब असतं, सत्याचा आभास असतो. त्याचप्रमाणे आपण ज्ञान मिळवल्यानंतर आपणच सर्वोच्च विद्वान आहोत असं स्वतःला समजू लागतो. मात्र ती आपणच आपली करत असलेली मोठी फसवणूक असते. हो ना? दैवाचे दैवाचे आम्ही, दैवाचे दैवाचे नाम गाऊ, नाम घेऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे 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 दैवाचे. जगदीश्वराने पुन्हा एका कामासाठी आपल्याला धाडलं होतं. आता ते पूर्ण झालंय. आपल्या मनी आहे तरी काय? संजीवन समाधी. नामदेवा, आपण भक्त शिरोमणी
प्रत्यक्ष पांडुरंग बोलतो आपल्या मुखी. आपल्या स्वरात दंग होत, आपल्या कीर्तनी तृप्त होत समाधीस्थ होणं म्हणजे परमसुख. हे सुख माझ्या पदरी घाला. ज्ञानदेवा, अहो दाटल्या कंठी शब्द फुटणे अवघड झालं. कीर्तन कसे करू? नामदेवा, अनेक जन्माचं पुण्य जवळ असून सुद्धा ते सगळ्यांना मिळत नाही, ते आपल्याला लाभलंय. हेच तर परम भाग्य. भाग्य आणि परीक्षा दोन्ही. ज्ञानेश्वरा, हा नामा गाईल कीर्तने, इच्छा पुरी करेल आपली. चला. समाधी हरीची समसुखे वीण, समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्ञानदेवी रम्य रमणे समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, ज्ञानदेव म्हणे सुखी केले. देवनिवृत्तियाने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची आमाशा घातले माझवण, तैसे जनवन कालवले. काही दिशा धुंद उदयास्तवीण, तैसेची गगन कालवले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. तुझ्या समाधीच्या पुढा उभा भार वाकला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिक झाला. तुझ्या समाधीच्या पुढा उभा भार वाकला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिका झाला. गाथ देव तुझी ओवी गेली जीवाची खाजळी, गाथ देव तुझी ओवी गेली जीवाची खाजळी. अंतरात ज्योत देवली तूच देव वाट दावली, अंतरात ज्योत देवली तूच देव वाट दावली. घुमला